गोंदवली खुर्दमध्ये दिवसेंदिवस वाढणारे अपघात टाळावेत यामुळं ग्रामस्थांनी गतिरोधकाची मागणी केली होती। मात्र 30 नोव्हेंबर रोजी जनआंदोलनाचा इशारा देऊन आंदोलनही केलं, पण संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासकीय अधिकारी असतील किंवा जी संबंधित कंपनी आहे, रस्ते विकास महामंडळ आहे, यांनी या ग्रामस्थांच्या मागणीला हरताळ फासला। प्रशासनाचे गोडकेवडे रस्ते विकास महामंडळाचे अमोल पुढे यांनी फोन केला, त्यांना सांगा, त्यांनी सांगितलं की 15 दिवसात करून देतो आणि माझी बी जबाबदारी मी निडळचाच आहे। 100% मला आंबोलीचं काम 15 दिवसात मी करून देतो आणि जे बाकीचे ड्रेनेजचं काम आहे ना त्याला 2 महिन्याची मुदत द्या 100%। याला सगळ्या ग्रामस्थांची मंजुरी आहे का? झाला नाही, आंदोलन केलं जाईल, विनंती केली जाणार नाही। 15 दिवसाची दिलेली मुदत संपून 2 दिवस पूर्ण झाले, म्हणजे एकूण 17 दिवस झाले, तरीही या ठिकाणी कंपनीचे किंवा रस्ते विकास महामंडळाचे कोणीही अधिकारी इथं आलेले नाहीत। गेल्या 4 दिवसापूर्वी एक इथून 2 किलोमीटर अंतरावर अशाच या रस्त्यावरती एक अपघात झाला आणि या अपघातात 2 युवक ठार झाले। यामुळं आणखी किती बळी या कंपनीला पाहिजेत म्हणून ही कंपनी या ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करते। आता आपण गोंदवली खुर्द मधील ग्रामस्थांशी बोलणार आहोत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। मी आंदोलन केलं होतं 15 दिवसापूर्वी, काय पुढे काय झालं? 15 दिवसापूर्वी आम्ही गोंदवली खुर्द मधील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व तरुण वर्ग यांच्या सर्वांनी मिळून प्रशासनाला नोटीस दिलं होतं आणि नोटीस दिल्यानंतर 8 दिवसांना आम्ही रस्ता रोको करीत आहोत असं कळवलं होतं। पण शासकीय प्रतिनिधी तहसील कार्यालयामार्फत एकही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत। मात्र रणजित सावंत साहेब DYSP लक्षात आलं या ठिकाणी रस्ता रोको आहे, वाहतुकीची कोंडी होत आहे, तेव्हा त्यांनी आम्हा सर्वांना आश्वासित केलं की 15 दिवसानंतर मी स्वतः लक्ष घालतो आणि मेगा हायवेचे जे प्रतिनिधी होते त्यांनी शब्द दिला की 15 दिवसानंतर ह्या रस्त्याच्या स्पीड ब्रेकरचा प्रश्न मी कंपनीच्या माध्यमातून पूर्णपणे सोडवतो। पण रणजित सावंत साहेब DYSP यांच्याही शब्दाला अजून यश मिळालेलं नाही आणि मेगा हायवेचे जे काय प्रतिनिधी होते त्यांनी यामध्ये कसलंही लक्ष घातलेलं नाही। मागच्या 2 दिवसापूर्वी यामुळेच लोदवड्या फाट्याजवळ एक ॲक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी 2 दगावलेले आहेत। हे पुन्हा पुन्हा घटना या ठिकाणी घडत आहेत। आतापर्यंत 10 माणसांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे। तेव्हा ग्रामस्थाच्या वतीने आम्ही आपणाला कळवतो की यामध्ये लक्ष घालावं आणि आमचा हा गतिरोधकाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा। गेल्या 15 दिवसाची मुदत संपून गेली, आपली भूमिका काय असणार? आपली गेल्या 15 दिवसाची मुदत संपून आता गावाने आंदोलन केलेलं होतं, पण आंदोलनाचा काही सुद्धा उपयोग झाला नाही। आमच्या म्हणण्याला किंमत दिली नाही आणि आम्हाला मुदत दिली होती तिने 15 दिवसाची। 15 दिवसाच्या मुदतीत तुम्हाला गतिरोधक टाकून देतो असे आश्वासन दिलेले होतं, पण ते पूर्ण करू शकले नाहीत। तेव्हा आता आमचा संयम तुटलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी जागोजागो गतिरोधक होत असताना आमच्या गावात 3 ते 4, 5, 6 माणसं मिली असताना अजून किती मारण्याची शासनाची इच्छा आहे। तर आम्हाला गतिरोधक टाकून मिळण्याबाबत आम्ही सगळं ग्रामस्थ कुणाला न कळवता, शासनाला न कळवता रस्त्यावर आम्ही रस्ता रोको करणार आहोत। आत्ताच ग्रामस्थांनी सांगितलेल्या माहितीनुसार गेल्या 15 दिवसापूर्वी इथं आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाला या मान खटाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी भेट दिली होती आणि त्यांनी संबंधित कंपनी असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असतील यांच्याशी 15 दिवसात मी संपर्क साधून त्यांना या कार्याबाबत सूचना देतो असं सांगितलं होतं। ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे की आम्ही कोणतीही पूर्वसूचना न देता येत्या काही 4 दिवसामध्ये जरी कार्यवाही नाही झाली तर आम्ही कधी इतर रस्ता रोको करून त्या आंदोलनाला आम्ही तयार आहोत। अमोल वायदंडेसह संदीप जठार, गोंदवली। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।